नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बघा, आज माझ्याकडे ही हातशिलाई केलेली गोधडी आलेली आहे. तर या मॅडम हातशिलाई करत होत्या, पण त्यांना काही जमलं नाही, त्यांचा फार हात सुजला असं ते म्हणत होते. तर पाहू शकता याप्रमाणे ही सिंगल बेड गोधडी आहे. सिंगल बेड गोधडीला त्यांनी हाताने स्टिचिंग केलेली आहे, पण त्यांना न झाल्यामुळं त्यांनी आपल्याकडे आणून दिलेली आहे. तर आपल्या पद्धतीने ह्या गोधडीला मला त्यांना बनवून द्यायची आहे. सिंगल बेड गोधडी आहे. तर यामध्ये त्यांनी चादरीचा वापर केलेला आहे. तर ह्याला आता आपण आडव्या साईडनी टीप मारणार आहोत पूर्णपणे आणि नंतर मग बॉक्स बनवणार आहोत. तर पाहू शकता आमचा पिट्टू पण इकडे खेळत आहे. पिट्टू, भात खात हॅलो होती ती. पिट्टू. खाल्ली आता. भात खाल्ली का? हा. भात पाणी खाल्ली? प्यायली. खूप मस्ती करते बघा ही मुलगी. बाय कर, हाय कर, हाय कर. हाय कर बेटा. हॅलो टाटा कर, टाटा हॅलो कर, हॅलो पिट्टू. टाटा कर. अले ले 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 ले. तर ही गोधडी कुठली आहे? ते एक गावातली आहे ती मॅडम, तिच्या हाताने म्हणजे भरून हात शिलाई करायला बरेच त्याचे टाके काढून ठेवली होती. ती म्हणजे हा. बाई एवढं शिवायला माझा हात सुजून आला तर त्याच्यामुळे ती गोदडी शिवलीच नाही, तशीच गुंडाळून आणली तिच्याकडे शिवायला. बरं, हे गोधडीला त्यांनी हात शिलाई केली होती, पण आता आपल्याला आपली रेग्युलर शिलाई करायची ना गेला. आणि सिंगल बेडच गोधडी, जास्त मोठी सिंगल नाही. बेड म्हणजे त्याच्यात एक रग आहे काळी सिंपल, तिला साडी लावली टाकून साडी वरून लावून हात शिलाई करायला घेतली होती. ती म्हणजे चालतंय आता आता. मशीन मध्ये टिपा मारून. तर चालते आता या गोधडीला मी टिप मारायला चालू करतो आहे ना, हा. पटपट. आणि हा बघा आमचा पिट्टू. पिट्टू पिट्टू. शैतान. नुसती लुडबुड लुडबुड करत असे मध्ये मध्ये. हा, गोधडी शिवताना वडायचं, काय सामान घेतलं खाली तर वडत राहायची, है ना पेला. तर या गोधडीला आता मी एक साईडनी शिलाई मारायला चालू करतो. आणि सिंगल बेड गोधडीच आहे, जास्त काय लांब जास्त मोठी नाही आहे. आणि त्यांनी फक्त एक चादर टाकलेली आहे आतमध्ये, त्यामुळे शिलाई पण खूप पटपट ओढली जाईल. मला काही कवर फिवर काहीच लावायचे नाही, फक्त शिलाई मारायची आणि फक्त पट्टी शिलाईच लावायची. मारायची आहे आणि कवर वगैरे काय कवर हात लावायचं नाही. राहून द्यायची. तर पाहू शकतो याप्रमाणे आपण टीप मारत आहोत या गोधडीला. जुनी हात शिलाई केलेली गोधडी आहे. तर याप्रमाणे आपण याला आता एक साईडने पहिल्यांदा टीप मारून घेऊयात. तर याच्यामध्ये एक चादर घातलेली आहे आणि त्याच गोधडीला आपण अशा पद्धतीने टीप मारत आहोत. आणि पाहू शकता एक साईडला आमचं ब्लाऊज शिवायचं पण काम चालू आहे. तर हे बाई जोडायचं राहिले ह्याला, बाई जोडायची, फिटिंग करायची. बाई जोडून फिटिंग करायचं काम राहिलं आता ना. तर यांचं हेच काम आहे, जे ब्लाऊज शिवायचंच काम करतात रोज. डेलीचे किती ब्लाऊज शिवून होतात? तसं सकाळ लवकर बसल्या तर 3 होतं शिवून, पण आता काय बारकी परगीमुळं पिट्टूमुळं काम उरकत नाही. लयचे 2 उरकतो ब्लाऊज शिवून. 2 ब्लाऊज रोजचे होत्या, तरी पण 400-450 रुपयापर्यंत काम होतं दिवसात. 440. आणि तरी ही पाहू शकता ही आमची खुशी आहे. खुशी कितीला जाते बेटा शाळेला? कोणत्या स्टँडर्डमध्ये? 3rd स्टँडर्डमध्ये आमची खुशी जाते शाळेमध्ये. हाय कर. आणि एक साईडला बघा आमचा पिट्टू पण आहे इथं. पिट्टू लुडबुड करत असतो नुसतं मध्ये मध्ये. तर पाडूचं इकडं ब्लाऊज शिवायचं काम चालू आहे, दिली आहे हातामध्ये. तर एक बाजूला काही जास्त काम नाही, 1 तासाभरातच काम आहे माझं. ते उरलं की पट्टी लावायची. याच गोधडीला पट्टी लावायची ना? हा, ते पट्टी लावून त्या कस्टमरला द्यायची, मग नंतर आपल्याला बाजार आणायचे. ठीक आहे, मग या गोधडीला मी एक साईडला शिलाई करून देतो पटपट, आहे ना. तर पाहू शकता याप्रमाणे आपण पहिल्यांदा आडवी जी उभ्या टिप होत्या त्या पूर्णपणे मारून घेतल्या होत्या. आता आपण याला बॉक्स बनवत आहोत याप्रमाणे. तर सिंगल बेड गोधडी आहे ही. तर ह्याला आता या गोधडीला पूर्णपणे असलेला बॉक्स बनवून घ्यायचे आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आपण या गोधडीला सगळे टीप मारून घेतलेले आहेत. हात शिलाई केलेली ही गोधडी होती. त्याला आता बॉर्डर लावायचं काम चालू आहे. तर पारू एक साईडला त्याला बॉर्डर लावत आहे. परवानी पट्टी काढून घेतली, आता लावून 7-8 इंचाची पट्टी आहे ना. हा. याप्रमाणे याला आता बॉर्डर लावणार आहे. बॉर्डर लावल्यानंतर याला चांगला एकदम मस्त लुक येईल. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्या ह्या गोधडीचं काम आता रेडी झालेलं आहे. तर ही सिंगल बेड गोधडी होती. सिंगल बेड गोधडीला आपण असे टीप वगैरे मारून हे या पद्धतीने असं बनवलेलं आहे. तर हिला बॉर्डर पण लावलेली आहे एकदम व्यवस्थित. आणि आता हे काम कस्टमरचं काम आपलं रेडी झालेलं आहे. तर एकच कस्टमरच्या या 2 गोधड्या होत्या.
तर या दोन्ही गोदड्यांचं काम आता मी रेडी केलेलं आहे आणि ह्या गोदड्या आता मला त्यांना द्यायला जायचं आहे. तरी लहान गोदडी होती, लहान गोदडीची शिलाई मी 150 रुपये घेतली होती आणि जी मोठी गोदडी आहे तिची 350 रुपये शिलाई घेतली होती. तर आज हे 500 रुपयाचं काम आम्ही डन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आता पोत्यात टाकून कस्टमरला त्यांचं काम आम्ही देऊन येणार आहोत. तर अशा पद्धतीने ह्याला आता या गोदडीला आपण पोत्यामध्ये टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने आता मी चाललो आहे गोदडी आणायला आणि द्यायला. हे ज्या 2 गोदड्या त्या कस्टमरला आपल्याला देऊन टाकायच्या आहेत आणि बाकीचे जर त्यांच्याकडे असतील तर त्या गोदड्या मी आणत असतो. तर डेलीचं आमचं काम असतं आहे. तर पाहू शकता पागुणीचं हे घेतलेली आहे पिशवी आणि ती चालली आहे आता. गोदडी आम्ही देऊन टाकणार त्या आणि जर काय असेल तर ते आता आम्ही घेऊन येणार आहोत. तर आता हे आमचं लोणीकंद गाव आहे. लोणीकंद गावामध्ये आमचा घरगुती उद्योग आहे हा. लोणीकंद गावामध्ये घरगुती उद्योग आमचा गावाला आहे. तर खूप काम येत राहतात आमच्याकडं. असं या गावातल्या बऱ्याचशा गोदर लोकांचं काम आम्हीच केलेलं आहे. तर पारू चालली गोदडी देण्यासाठी. तर लेडीज लोक असतात तिथं, त्याच्यामुळं मी तिला पाठवतो. आता पारू येतो मला इथंच वाट बघावं लागेल. आणि हे लोणीकंद गाव आहे आमचं. पाहू शकता हा नगर हायवे आहे, हा टोकन नगर हायवे आहे. हे लोणीकंदच्या पुढं जर इकडे गेलो आपण तर गोरेगाव आहे आणि जर मागच्या साईडला गेलो तर या साईडला पागुली आहे. तर आता पागू येईलच थोड्या वेळामध्ये. जर गोदड्या असतील त्यांच्याकडे तर भेटतील थोड्याफार आपल्याला. आणि जर गोदड्या नसतील तर मग ज्या रेग्युलरली आपल्याकडे शिवायला भरपूर अशा गोदड्या ऑलरेडी आपल्याकडे खूप साऱ्या आहेत. तर पहा आता आम्ही आलेलो आहे घरी आणि रात्र झाल्यामुळं अंधार पडल्यामुळं काय रेकॉर्डिंग करता आलं नाही. बट हे आम्हाला 2 गोदड्यांचं काम आता आलेलं आहे. नवीन 2 गोदड्या ह्या अशा पद्धतीने भेटलेल्या आहेत. तर आपल्या घरी अशा भरपूर अशा गोदड्या शिवायला आहेत ऑलरेडी. तर पाहू शकता इथं वर हे पूर्ण गोदड्या शिवून द्यायच्या आहेत कस्टमरच्या. आणि पाहू शकता याप्रमाणे इथं. तर पाहू शकता या साईडला पण अशा खूप साऱ्या गोदड्या अशा ठेवलेल्या आहेत आतमध्ये. खूप साऱ्या गोदड्या आहेत अशा. म्हणजे तरी जवळजवळ किती गोदड्या असतात आपल्याकडे शिवायला? मोजलं तर बहुतेक 22-23 नाही का. तर 22-23 गोदड्यांचा स्टॉक आमच्याकडे अजून आहे शिवण्यासाठी. आता आलेला नंबर मागे ठेवायचे. गोदड्यांचं काम येत राहतं. कारण दरवारी कोणी लोक स्वतः येऊन आणून देतात. पण जवळपास जर कुठं असेल तर समजा 1-2 किलोमीटरपर्यंत असेल तर आम्ही जातो. बट जास्त लांब असेल तर जास्त लांब जाता येत नाही. कारण घरीच इतकं आता सध्याला खूप असं काम आहे, हेच काम आम्हाला उरकत नाही. तर प्रयत्न करतो की जवळजवळ असेल तरी जाऊन आम्ही घेऊन येतो. आणि काही लोक घरीच आणून देतात आम्हाला. तर इथं पण शिवून ठेवलेल्या पण अशा भरपूर अशा गोदड्या आहेत. तर पाहू शकता या साईडला पण अशा भरपूर अशा गोदड्या आपण शिवून ठेवलेल्या आहेत. तर ह्याच्या तर पहा याला बॉर्डर वगैरे पूर्ण लावलेली आहे. गोदडीला बॉर्डर वगैरे लावून हे कस्टमरचं काम पूर्ण करून ठेवलेले आहे. हे वेगवेगळ्या कस्टमरचे आहेत सर्व गोदड्या. काही गोदड्यांना अजून बॉर्डर लावायचं काम बाकी आहे. तर याप्रमाणे असं हे जे जुन्या साड्या असतात, जुन्या साड्यांच्या गोदड्या बनवून ठेवलेल्या आहेत. यांना अजून बॉर्डर लावायचं काम बाकी आहे. तर काही साड्या ज्या गोदड्या असतात त्या काहीमध्ये आपण 7 साड्या 6 साड्या. कारण काही कस्टमर लोकांना पातळ पाहिजे असतात, तर काही कस्टमर लोकांना जाड शिवून पाहिजे असतात. म्हणजे 10 साड्या 12 साड्यापर्यंत आपण शेवटपर्यंत टाकत असतो जुन्या साड्या. त्यांनी काही थोडं जाड टाकले पाहिजे असेल तर 10-12 साड्या टाकायच्या आणि पातळ पाहिजे असेल तर 6-7 साड्या टाकायच्या. त्या पद्धतीने ह्या गोदड्या अशा बनवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपलं हे काम चालू राहतं गोदड्यांचं. आणि आमच्या इथं ब्लाऊजचं पण काम चालू राहतं. एक साईडला पारूचं पण काम चालू राहतं ब्लाऊजचं. तर ब्लाऊज शिवायचं पण काम आमचं होतं आणि गोदडी शिवायचं पण काम होतं. तर असे दोन्ही कामं आमची चालू राहतात. तर पाहू शकता याप्रमाणे आपले हे आता आजचा दिवस गेलेला आहे. तर पाहू शकता याप्रमाणे असे इथं खूप अशा गोदड्या ठेवलेल्या आहेत इकडं पण. तर आता हे इकडं आमचे आहे पिट्टू पण खूप मस्ती करत असते मध्ये. हे गोदड्या पट्टी कधी लावणार आहे? पट्टी संध्याकाळी लावणार आहे आज. हा संध्याकाळी किती गोदड्या ते? कमीत कमी 4-5 गोदड्यांना पट्टी लावायची आहे. 4. मग बराच टाइम लागेल त्याला. तरी 11, 11:30, 12 वाजते ना आपल्याला. हा ना. तर पट्टी लावायचं काम पारूचं असतं. तर पाहू शकता आज संध्याकाळी 7:30 वाजलेले
तर 12 वाजेपर्यंत तिचं काम पट्ट्या लावायचं चालेल आज. 8-9 वाजेपर्यंत आपलं जेवण खात झालं की मग नंतर लावायचे पट्ट्या 12 वाजेपर्यंत. है ना. मग उद्या सकाळपासून ब्लाऊजचं काम करायचं. तर अशा पद्धतीने आम्ही जे लोणीकंदला राहायला आहे, लोणीकंद पाटील वस्तीवरती राहायला आहे. तुम्ही लोणीकंदला आल्यानंतर तुम्हाला कुणीही आगले सांगाल. जर आपल्याला माझ्याकडनं शिवायचं असेल तर आपल्याला लोणीकंदला यावं लागेल, नाही तर मग तुम्हाला स्वतःला जर शिवायचं असेल तर माझ्या चॅनलवरती असे खूप सारे व्हिडिओज आहेत की मी असे एकदम बारीक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत. ते माझे व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतःसुद्धा गोधडी बनवायला शिकू शकता. एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे, काहीच अवघड नाही आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. माझ्या चॅनलला सपोर्ट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. झाली छान चिडी.